गणपती बाप्पासाठी झटपट तयार होणारे असे आज मोदक बनवणार आहोत। तर मंडळी, तुम्ही बघू शकता हे मोदक किती सुबक आणि सुंदर दिसत आहेत। असे वाटत आहे की हे मोदक हॉटेलमधूनच आणले आहेत, तर नाही मंडळी, हे मोदक घरीच बनवले आहेत, तेही 2 इंग्रेडियंट्सपासून। रेसिपीला सुरुवात करण्याआधी नमस्कार, माय कुकिंग किचनवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घेऊयात। गॅस आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचा आहे। तूप वितळलं की लगेचच आपल्याला अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे। दूध तुम्ही कोणत्याही प्रकारचं घेऊ शकता, म्हशीचं, गाईचं, कोणतंही चालेल। ते आपण आता मिक्स करून घेणार आहोत। दुधाचं आणि तुपाचं मिश्रण एकत्रित मिक्स करून झालं की लगेच आपल्याला 4 चमचे साखर घ्यायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। साखर विरघळली की लगेच ह्या स्टेजवर आपल्याला अर्धा कप दूध पावडर टाकून घ्यायचे आहे। ते आता आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्याचा आपल्याला खवा तयार करून घ्यायचा आहे। गॅसला मध्यम आचेवरच आपल्याला याचा खवा तयार करून घ्यायचा आहे। आता या स्टेजवर आपल्याला खोबऱ्याचं किस टाकायचं आहे। 1 कप खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे। डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे। आता ते मी एकत्रित मिक्स करून घेणार आहे आणि त्याला आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मंडळी, आपला खवा तयार आहे। आता यात आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत। काजू बदामाचे तुकडे बारीक करून घेतले होते, ते मी त्यात टाकून घेत आहे। मिक्स करून घेऊयात। इथे आपलं सारण तयार आहे। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे सारण तयार करून झालं आहे। त्याला आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। इथे या स्टेजवर मी आता गॅस बंद करते आणि इथे आता आपण वेलची पूड टाकून घेणार आहोत। वेलची पूड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिक्स करून घेऊया। आपलं सारण मिक्स करून झालेलं आहे। आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते, जेणेकरून ते लगेचच थंड होईल। 5 ते 10 मिनिटांनी सारण लगेच थंड होते। सारण थंड झालं आहे, तर म्हणजे आता आपण साच्यामध्येच मोदक तयार करून घेणार आहोत। साच्याला तूप लावून घेऊया। दोन्ही साईडला तुपाची पात ठेवून घ्यायची, म्हणजे मोदक दिसायलाही सुंदर दिसतो। अशा प्रकारे सारण घ्यायचं आणि ते मोदकाच्या साच्यामध्ये भरून घेऊयात। दोन्ही साईडला भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे दाब देऊन त्याला आकार द्यायचा आणि एक्स्ट्राचे सारण काढून घ्यायचं। तर मंडळी, तुम्ही बघू शकता आपण मोदक तयार करून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता आपला मोदक किती सुंदर झालेला आहे। तर अशाच प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेणार आहे। तर मंडळी, एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही टोटल 15 मोदक तयार करू शकता। तुम्ही पाहू शकता, वाटत नाही मोदक आपण घरी बनवले आहेत, खूप सुंदर दिसत आहेत। तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बबिताज रेसिपीवर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हे मोदक नक्की बनवून बघा, खूप छान आणि स्वादिष्ट लागतात। चला तर मंडळी, बाय बाय।